एलॉन मस्क हे जगातले सर्वाधिक वेतन घेणारे सीईओ ठरणार आहे। त्यांना तब्बल $1 ट्रिलियन इतकं वेतन पॅकेज मंजूर करण्यात आलंय। $1 ट्रिलियन म्हणजे किती आपण बघूया। अनेक देशांच्या बजेटपेक्षा अधिक असलेलं एलॉन मस्क यांच्या पगाराचं पॅकेज आहे तरी कसं। ही संख्या मोजताना एखाद्याची दमछाक होऊ शकते। ही रक्कम थोडी थोडकी नव्हे तर $1 ट्रिलियन अर्थात 88,63,950 कोटी रुपये इतकी आहे। आणि ही रक्कम टेस्ला कंपनीच्या एलॉन मस्क नावाच्या सीईओच्या पगाराचा आकडा आहे। जगातल्या 180 देशांचा जीडीपी ही यापेक्षा कमी आहे। एवढा पगार घेणारे एलॉन मस्क जगातले पहिले सीईओ असतील। टेस्ला कंपनी इलेक्ट्रिक गाड्या तयार करते, शिवाय सौर ऊर्जा उत्पादन आणि ऊर्जा साठवणुकीसाठी बॅटरी प्रणाली तयार करते। एवढा मोठा पगार मिळवण्यासाठी एलॉन मस्क यांना टार्गेटही तसंच मोठं आहे। टेस्लाचं बाजार मूल्य $1.4 ट्रिलियन वरून $8.5 ट्रिलियन एवढं वाढवावं लागेल। 2 कोटी वाहनं बाजारात आणावी लागतील। 10 लाख स्वयंचलित रोबोटॅक्सी लॉन्च कराव्या लागतील। 10 लाख मानवी रोबोट बाजारात आणणं। 10 वर्षांत हे टार्गेट पूर्ण झालं तर मस्क यांना $1 ट्रिलियन पगार मिळेल। आता एलॉन मस्क यांचा हा पगार दर महिन्याला किंवा वर्षाला बँकेत जमा होईल असं नाही। त्यांची सर्व कमाई शेअरद्वारे दिली जाते। म्हणजे टार्गेट पूर्ण केलं तर मस्क यांना 10 वर्षांत कंपनीचे 42 कोटी शेअर्स मिळतील। कंपनी जेवढी अधिक कमाई करेल तेवढी मस्क यांची कमाई अधिक होईल। पगाराचं हे पॅकेज मंजूर करण्यासाठी एलॉन मस्क यांनी निर्वाणीची भाषा केली। हा पैशांचा मुद्दा नाही तर कंपनीच्या भवितव्याचा प्रश्न आहे असं मस्क यांचं म्हणणं होतं। 75% अधिक भागधारकांनी या पॅकेजच्या बाजूने मतदान केलं। त्यामुळे जगात आजवर कुणालाच मिळाला नाही एवढा पगार मस्क यांना मिळणार आहे। अर्थात त्यासाठी त्यांना मोठं टार्गेटही पूर्ण करावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।